मग अशी बाई म्हणाल्या म्हणजे गवळण म्हणाली का याला रात्रीचा बाहेर काढला म्हणून काय म्हणायचं आहे जर मला रात्रीचा काढला नसता काना बोलतो राधेला जर मला रात्रीचा काढला नसता तर या जगाचा विस्तार वाढला नसता मला गोकुळात आणून सोडला नसता मला गोकुळात आणून सोडला नसता मग सांग तुझ्यावर कोण चढला असता म्हणजे काय बंधू घागर फोडायला हो काय तर बोलाल काहीतरी भुरसाहेब बोलतात मला रात्रीचा काढला नसता तर तुझा खरा कोणी फोडला असता जर मला गोकुळात आणून सोडला नसता जर मला गोकुळात आणून सोडला नसता तर तुझ्याने माझ्या प्रेमाचा लफडा कसा वाढला नसता कारण बंधूंनो राधेचा कृष्णाचा आतो पुढे मोठा बाई म्हणा त्याच्यावरती उत्तर दिलं बाई तुम्हाला म्हणालो नाही मी त्या गवळणला म्हणालो तुम्ही गवळण म्हणाले तरी कृष्ण गवळणला म्हणतोय बाई म्हणाल्या तुझ्या नाईला का करतो दाना फाना बाईला काहीतरी बाईनं गायलं तुझ्या आईशीचा काना का करतो दाना फाना काय म्हणून समजलं ना आशीचा काय म्हणाले ते असू द्या त्यांचा त्याला माहिती त्यांचे कवी असे धन्यवाद आहे मी काय बोलत नाही पण कुठं देतो मारली ही बाळा त्यांची मुलं मारली ही बाळा त्यांच्या हे मुलं जास्ती उडू नको टाना 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 अजून जीवन आहे काना तुझा मोडायला काना तुझ्यासाठी जन्माला आलाय काना त्यासाठी तुझा काना मोडण्यासाठी जिवंत करण्यासाठी काना आहे तर तुझ्यासाठीच आहे आता दोघांचं प्रेम असं म्हणून सांगायचंय मारली ही बाळ त्यांच्या हे मुळा जास्ती उडून नको तू टाना टाना अजून जिवंत आहे काना तुझा मोडायला काना आता आमच्याकडून घेतात आपण लक्ष देऊ नाही का ओढीत बसली माझ्या जाळ्यात फसली अज्या राधेला कृष्णाचा दणका कळणार आहे काना बोलतो राधेला राधा म्हणाली की कानाला रडवणार आहे म्हणून काना काय बोलतो राधेला ऐका आज या राधेला कृष्णाचा दणका कळणार आहे मी सुरुवात केल्यावर ही डोळ्यातून पाणी गाळणार आहे अशी जाईना उडवीन की ही दोन दोन हाताने चोळणार आहे अशी जाईना उडवीन की ही दोन दोन हाताने चोळणार आहे ढुंगणावरच सोडून इथून ही नागडी होऊन पडणार आहे घमेण मगरुरीचा तोरा तुझा सारा आज मी मोडणार आहे ला शर्मेच्या हयाने आज तू इथे रडणार आहे आज शर्मेच्या हयाने आज तू इथे रडणार आहे अशी वेळ आणि तुझ्यावर की तुझ्या हाताने तुझी सारी तू सोडणार आहे होडीत बसली माझ्या जाळ्यात फसली तुझी मस्ती ही जिरणारे हाय तुझी मस्ती ही जिरणारे हाय आज तुला नांगडीच करणारे हाय बंधूनो
विषय सुंदरचा आहे. ज्यावेळेस सर्व गवळणी राधा नदीवर जातात होडी घेऊन आणि त्यावेळी मध्यंतरी गेल्यानंतर तिथं कृष्ण असतो, पण कृष्ण हा नावाड्याचा रूप घेतलेला असतो. बाई शास्त्राधारे गात आहे, शास्त्राधारे उत्तर द्यायचं आहे. लक्ष देऊन ऐका, संपूर्ण गोष्टीमध्ये सारांश आलेला आहे. नाही तर बोलाल आता ह्याला नागडा करेन काय, पण त्याचा उत्तर पाहिजे. बंधूनो, मग नंतर मध्यंतरी गेल्यानंतर लीला असते ती कानाची कृष्णाची. तो काय करतो, होडीला होल पाडतो. होडीला होल पाडल्यानंतर त्या सर्व गवळणी असतात त्या घाबरतात. घाबरल्यानंतर काना काय बोलतो, आता तुमचे काही रुमाल साडी चोळी बिली असेल त्या भोकामध्ये घाला, म्हणजे पाणी यायचं होडीमध्ये बंद होईल. उत्तर असं नाही तर तुम्ही मला भोरसाहेबांना काहीतरी गाऊन गेले. होडीत बसली कृष्णाने म्हणून सांगायचं बघा, मी नावाडी तुला सोडलेली साडी, मी नावाडी तुझी सोडलेली साडी, त्या भोकात भरणार आई आज तुला नागरीचं करणार आहे, त्या भोकात भरणार आई आज तुला नागरीचं करणार
शर्मेने मारणारे आई आज तुला नागरीच करणारे आई आज शर्मेने मारणारे आई आज तुला नागरीच